सर कसं वाटलं तुम्हाला हे म्युझियम? अप्रतिम आहे. मुळातच आपल्याला 18व्या ते 19व्या शतकातली जी त्यांचं कलेक्शन आहे ते खूपच रेअर आहे, जे बघायला मिळत नाही आपल्याला. म्युझियम अतिशय सुंदर आहे. आपल्याला पुढच्या पिढीला बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या माहीत नाही. आपण स्वतःला खूप हुशार समजतो, पण आपल्यापेक्षा खूप हुशार जुनी लोकं होती आणि ह्याचं पूर्ण उदाहरण आपल्याला इथे या म्युझियममध्ये पाहायला मिळतं. नमस्कार मंडळी, मी अमेया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे राजा दिनकर केळकर म्युझियम येथे. हे पुण्यातील खूप जुनं वस्तू संग्रहालय आहे. तुम्ही बघू शकता, मी या बिल्डिंगच्या समोरच उभी आहे आणि 3 मजली ही इमारत आहे. वर्षोनवर्ष या ठिकाणी ज्या वस्तू आहेत त्या छान प्रकारे जपून ठेवलेल्या आहेत आणि खूप छान छान गोष्टी आहे, बघण्यासारख्या आहेत. तर आता आपण बघूया की आतमध्ये कसं आहे हे म्युझियम. चला. नमस्कार मॅम. नमस्कार. या वस्तू संग्रहाबद्दल थोडी माहिती द्या. सगळ्यात आधी प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. माझं नाव शीतल पवार. मी ह्या संग्रहालयात गेली 44 वर्ष कार्यरत आहे. अच्छा, अरे वा, भरपूर वर्ष झाले. हो, भरपूर वर्ष झाले. इत्तमभूत माहिती तुम्हाला असेल. हो, कारण आम्ही केळकरांच्या कालावधीपासून काम करतोय, पिरियड पासून काम करतोय. हो, खूप छान. मग तुमच्यापेक्षा जास्त माहिती कोण छान देऊ शकेल? तर त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही थोडी याबद्दल जरा माहिती सांगा. आपल्या पुण्याच्या नावलौकिकात गौरवात भर टाकणारं असं हे आमचं केळकर संग्रहालय आहे. या संग्रहालयाबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे, कारण डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांनी आपलं आयुष्यभर या संग्रहालयासाठी परिश्रम घेतलेले, आयुष्य पणाला लावलेलं आहे. त्यांनी आपलं ह्या संग्रहालयात 20,000 पेक्षा जास्त वस्तू आहेत. हां, आणि जागेच्या अभावी आम्ही त्या सर्वच्या सर्व प्रदर्शित करू शकलो नाही आहे. फक्त 1/3 ऑफ द टोटल कलेक्शन आम्ही डिस्प्ले केलेलं आहे. तर ह्या संग्रहालयाची सुरुवात काकासाहेब केळकरांनी आपल्या घरात केली 1920 सालापासून. आणि नंतर हा संग्रह 1975 साली त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आपला त्यांचा जो एकुलता एक मुलगा होता राजा, तो वयाच्या 10व्या वर्षी वारला आणि त्याच्या स्मरणार्थ हा अलौकिक ठेवा त्यांनी महाराष्ट्र संग्रहालयाला डोनेट केलेला आहे. म्हणून हे संग्रहालय राजा दिनकर केळकर संग्रहालय या नावाने ओळखलं जातं. आपल्या नवीन पिढीला जातं, वरवंटा, पाटा किंवा वेगळे तेलाचे दिवे माहिती नाही आहेत. तर ह्या संग्रहालयात तुम्हाला ह्याचे असंख्य प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता आपण जिथे उभं राहिलोय ही मुस्लिम ट्रॅडिशनल विंडो आहे. म्हणजे आतमध्ये बसलेली स्त्री बाहेरचा माणूस बघू शकतो, पण बाहेरचा माणूस तिला बघू शकत नाही. फ्लॉवर्स हे मुस्लिम ट्रेडिशनचं आहे. 19व्या शतकातली ही खिडकी आहे. त्यानंतर आपण जातो आतमध्ये. तर आतमध्ये तुम्हाला वजिरी म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. वजिरी म्हणजे आपण अंग घासण्यासाठी जे दगड वापरायचे पूर्वी, त्याच्या पितळी व्हरायटी आहेत. तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी बघायला मिळतील. पायाचं तळवे घासायचे, अंग घासायचं. त्याच्यानंतर आमच्याकडे एक गणपती आहे. तर 1975 साली पुण्यामध्ये गुंडाच्या गणपतीचं कवच निघून आलं होतं. ओरिजिनल मूर्ती तिथेच, फक्त कवच. तर त्या मंडळाने कवच भेट दिलेलं आहे, ते आहे. नंतर हेअर ड्रायर्समध्ये असं आहे की खाली कोळसा पेटवायचा, त्या कोळशामध्ये सुगंधी द्रव्य किंवा वनस्पती टाकायच्या, त्याचा जो धूर निघायचा त्याच्यावरती टोकं गरम करायची. आणि पूर्वीच्या काळी स्त्रियांचे केस लांब असायचे बघ, ते त्या वाळवायच्या त्या सुगंधी ह्याने, म्हणजे त्यांना सुगंध पण येणार केसांना आणि केस पण वाळणार. अशा सुंदर प्रकारचे हेअर ड्रायर्स आमच्याकडे आहेत. वरती आपण जातो भांड्यांच्या गॅलरीत. भांड्यांच्या गॅलरीत पण पूर्वीच्या काळची सगळी, पूर्वी एकत्र फॅमिली असायची,
तर 30-30 25-25 30-30 लोक त्या एका घरात असायची एकत्र कुटुंबात. तर त्याच्यासाठी वाढण्याची शिजवण्याची अशी मोठी मोठी भांडी आहेत. तिथे पण वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तांब्याची चूल आहे, गुजराती डाबडो आहे, आपलं करंजा आणि शंकरपाळ्या करतो ती कातणी अतिशय सुंदर आहेत, सोऱ्यांचे प्रकार सुंदर आहेत. त्यानंतर आपण जातो आर्म्सच्या दालनात, आर्म्स आणि आर्मरच्या म्हणजे हत्यारं. तर तिथे तुम्हाला त्या हत्यारांच्या ह्याच्या मोठ्या मोठ्या बंदुका बघायला मिळतील, ज्या ठासणीची बंदूक असायची, दारू पावडर भरून चालवायला लागायची. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सरदार पुरंदर स्वतः वापरलेली गोल्डन आणि आयव्हरी इनले असलेली बंदूक आहे मध्ये ठासणीची. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ते शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे वाघनखं वापरली त्या वाघनखाचं प्रतिरूप तिथे आहे. त्यांची नाही आहेत पण तुम्हाला कल्पना येईल की कशी असतात. बंदुकीला त्या बंदुकीसाठी ठासणीच्या दारू भरायला जी पात्र असायची कमरेला अटकवायची ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर मिसेस आनंदीबाई गोपाळ जोशी यांना त्यांच्या मैत्रिणींनी 1886 दिलेली फॉरेनर मैत्रिणींनी दिलेली गोधडी आहे 1886 सालची. त्यानंतर आमच्या काकासाहेबांच्या पत्नी कमलाबाई केळकर यांचं एम्ब्रॉयडरी केलेलं चित्र आहे. त्याचं थक्क व्हाल, नसा सुद्धा दिसत आहेत, हाताच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, एम्ब्रॉयडर केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पारसी कम्युनिटीची गारो साडी बघायला मिळेल. सगळं वरचं ते झालं नाही वस्त्रांचं ते सगळं हँडीक्राफ्ट आहे, आपल्या वेगळ्या प्रदेशातलं आणलेल्या हस्तकलेचे नमुने आहेत. त्यानंतर दिव्यांच्या दालनात तुम्ही जाता, तिथलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे रोलिंग लॅम्प. ते बॉलसारखं रोल करत जातो, त्याच्यामध्ये त्याचं यंत्र आहे, त्या टेक्निकमुळे ते बॉल रोल करत जातो, तो दिवा बॉलसारखा विझत नाही. त्यानंतर पॉयझन टेस्टिंग लॅम्प, विष परीक्षा दीप हैदराबादच्या नवाबांनी काकासाहेब केळकरांना दिलेला आहे. पूर्वीच्या काळी श्रीमंत लोकांना, राजे लोकांना भीती असायची की अन्नातून विषप्रयोग त्यांच्यावर होईल, घरातलीच लोक अर्थात करायची. तर त्या दिव्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो मध्ये पर्शियन स्टोन आहे, त्याच्यामध्ये अन्नाचा थोडासा भाग ठेवायचा, तो दिवा चालू करायचा. जर त्याच्यात खरोखर विष असेल तर त्या ज्योतीचा कलर बदलतो, कारण त्याचं मागे एक सायन्स आहे की पूर्वी आर्सेनिक नावाचंच एक हे असायचं खनिज, आता विष असायचं. तर ते काळं अन्न जाळलं की नॉर्मल भात बीत काळा पडतो, त्याचं कलर बदलतो. ते साधं म्हणजे त्याच्यामागे टेक्निक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कदंब वृक्षदीप मिळेल बघायला. त्या दिव्याचं वैशिष्ट्य असं आहे की कदंब वृक्ष आहे, त्याला दिवे पणत्यांसारखे दिवे लावलेले आहेत आणि त्याच्या एका फांदीवर कृष्ण बसलाय गोपींची वस्त्र घेऊन आणि झाडाच्या बुंध्याशी पेंद्या रखवाली करतोय बघा. आणि फुटप्रिंट आहेत आत्ता गोपींचे. पूर्वीच्या काळी पुतळे होते, आता ते लेफ्ट आउट झाले, कालौघात ते निघाले. तर तुम्हाला ती गोष्ट माहितीच आहे, कृष्ण भगवान आपल्या गोपींची कसे कोड्या करायचे, तर वस्त्र घेऊन पळून जायचे त्या स्नानाला उतरलेल्या असताना. तर तो दिवा ती गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला वातेरं म्हणजे काय, तर आपल्या हिंदू संस्कृतीत आपण दिवा फुंक मारून विझवत नाही, तर ती दिव्याची जी ज्योत असते वात लावलेली, तर ती लहान मोठी कट करण्यासाठी ती वातेर आहेत बघा. हो, एवढं सुंदर आहे. नंतर हत्ती बैल घोड्यांचे दागदागिने आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सुपारीची कापड कट करण्याचे, सुपारी कातरतो आपण, तर त्याच्यासाठी जे अडकित्ते आहेत ते एरोटिक शेप्स आहेत, बर्ड शेप्स आहेत, ॲनिमल शेप्स आहेत, असे सुंदर सुंदर अडकित्ते तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघणार आहोतच. हां. त्यानंतर तुम्हाला पानाचे डबे. आता आपण जसं घरी आलेल्या पाहुण्याला चहा, कॉफी, सरबत, दूध ऑफर करतो, तर पूर्वीच्या काळी बैठकीत पानाचे डबे ठेवलेले असायचे. तर पान तयार करण्यासाठी मोठे डबे म्हणजे लवंग, सुपारी, कात, चुना हे ठेवण्याचे. तसंच तयार विडे पण छोटे डबे आहेत. असं तुम्हाला त्याच्यात पण व्हरायटी बघायला मिळणार आहे. त्यानंतर खाली तुम्ही आलात की वाद्यांची गॅलरी. मी तर म्हणेन सगळ्या म्युझियममध्ये सगळ्यात श्रीमंत रिच गॅलरी असं जर वर्णन करायचं असेल संपन्न, तर ती गॅलरी आहे. कारण भारतातल्या सगळ्या फेमस म्युझिशियन्सनी, कलाकारांनी त्यांची स्वतःची वाद्य तिथे
दिलेली आहेत. तर तुम्ही सांगालच कोणा, हिराबाई बडोदेकर, पन्नालाल घोषांचे फ्लूट, सवाई गंधर्वांचं, बाल गंधर्वांचे, अशी सगळी वाद्य आहेत. पायडल ऑर्गन आहे, 1972 साली भारतात आलेलं पहिला पायडल ऑर्गन आहे. गोखले कुटुंबियांनी इथे संग्रहालयाला भेट दिलेला आहे. तिथून तुम्ही पुढे आलात की मस्तानी महल आहे, जे संग्रहालयाचं आकर्षण आहे. 1734 बाजीराव पेशव्यांनी कोथरूडमध्ये मस्तानीसाठी वेगळा महाल बांधला होता. तर त्या दोघांच्या मृत्यूपश्चात त्या महालाची अवस्था दयनीय झाली होती. तेव्हा काकासाहेब केळकरांनी तिथले सगळे लाकडी खांब आणून इथे त्या महालाची पुनर्बांधणी केलेली आहे. तो महाल तुम्हाला बघायला मिळेल इथे पुनर्बांधणी. हो हो हो, त्या महालाची. आणि तिथून तुम्ही खाली आलात की तुम्हाला स्कल्पचर गॅलरी, त्यातलं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे 12व्या शतकातलं ब्रह्मा ब्रह्माणी एकत्र फार रेअर आहे बघायला. आणि आता रेअरवरनं आठवलं की म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या गॅलरीमध्ये द्विदंडी आणि त्रिदंडी तबला आहे. तो पण अतिशय रेअर आहे बघायला, कुठेच तुम्हाला बहुधा बघायला मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही आलात खाली की स्कल्पचरचं तुम्हाला मी आत्ता सांगितलंच. त्यानंतर हस्तिदंत गॅलरी आहे. तर त्याच्यामध्ये जो बुद्धिबळाचा पट आहे त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युली हत्ती, घोडे, उंट तिथं मूर्त्या आहेत छोट्या छोट्या, म्हणजे मॉडेल आहेत. हां, हा तर असा तर तुम्हाला कुठेही बघायला नाही मिळणार. गंजिफा, सावंतवाडीचं वैशिष्ट्य गंजिफा त्या आहेत. त्यानंतर 13व्या शतकातली रामाची अत्यंत सुंदर अशी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली मूर्ती आहे. तिथून पुढे तुम्ही आलात की रामाची मिरवणुकीचा पूर्ण मोठा दरवाजा जो रामनाडमधनं आणलेला आहे 19व्या शतकातला. या म्युझियमचं वैशिष्ट्य असं आहे की वस्तू तर गोळा करणं हा एक भाग झाला, परंतु त्याची आकर्षकरित्या मांडणी करणं हा दुसरा भाग आहे. आणि केळकर मला वाटतं 100 नाही 101% त्यात उतरलेले आहेत. आणि त्यासाठी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशननी स्पेशल अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. हां, त्यानंतर दरवाजे, वेगवेगळ्या प्रांतातून आणलेले दरवाजे आहे. नंतर तुम्हाला बघायला मिळेल अश्वमेध यज्ञाच्या घोड्याला कसं सजवलं गेलं असेल त्याची कल्पना आमच्याकडच्या त्या घोड्यावरनं पण येते. तो घोडा आणि हा आपण उभं राहिलोय समोर हा दिवा, हां, अमेरिकेत जेव्हा भारत महोत्सव भरला होता त्यासाठी सिद्धार्थ काका आणि त्यांच्या टीमनी ह्या 2 वस्तूंची निवड केली होती आणि ह्या त्यावेळेला अमेरिकेला गेल्या होत्या. हा दिवा 7 मजली आणि तो घोडा, आणि कसं गेले ते पॅकिंग करून त्यांनी व्यवस्थित नेलं आणि आणलं. त्या महोत्सवासाठी गेले होते. ही जी लाकडी सुंदरीची मूर्ती आहे हिला मीनाक्षी असं म्हटलं जातं. तर तुम्ही बघाल की ह्या सुंदरीने स्वतःला फक्त दागिन्यांनी आपल्याला कव्हर केलं आहे स्वतःला. तिथे एकही छोटा कपडासुद्धा परिधान केलेला नाही आहे, फक्त दागिने परिधान केलेले आहेत. तर ही मूर्ती तुम्हाला अधोरेखित करते की भारतीय संस्कृतीतलं दागिन्यांचं महत्त्व. बघ, स्त्री जेव्हा इथे आंबाडा बांधते त्यावर आंबाडा बांधल्यामुळे इथला मानेचा प्रेशर पॉईंट तिचा कव्हर होतो. त्यानंतर ती त्याच्यावर गजरा माळते, त्या गजऱ्याच्या सुगंधाने ती स्त्री दिवसभर प्रफुल्लित राहते. त्यामुळे ती प्रसन्नतेने सगळी घरातली कामं करू शकायची किंवा स्वतःला सुद्धा ती प्रसन्न ठेवू शकते. त्यानंतर पूर्वीच्या काळी मंगळसूत्र फक्त हृदयाच्या ह्या पॉईंटपर्यंत असायचं, कारण हृदयाच्या प्रेशर पॉईंट त्या मंगळसूत्राच्या वाट्यांनी कव्हर व्हायचं, म्हणजे तो प्रेशर पॉईंट तो कव्हर करतात. त्यानंतर तुम्ही येता इथे गर्भाशयाचा कमरपट्टा, हल्ली फॅशन म्हणून सगळं वापरतात, पण त्याचं महत्त्व काय आहे तर तुमचं गर्भाशय कव्हर करतात. त्यानंतर तुम्हाला तर बांगड्या ज्या भरपूर घालायच्या बायका, तर त्या बांगड्यांनी तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो, ब्लड फ्लो जो असतो तो प्रवाहित होतो. त्यानंतर पायातल्या जोडव्या विरुद्या ते पण तुमचे प्रेशर पॉईंट आहे, पायापासून मस्तकापर्यंत जाणारे. पायातले पैंजण तुमची हीट ऑब्सर्व करतं, उष्णता सामावून घेतं. असं आपल्याकडे दागिन्यांचं जे महत्त्व आहे ती ही सुंदरी अधोरेखित करते. खूप छान, धन्यवाद. थँक्यू.